मित्रांनो, आज आपण आलो आहोत पर्वती टेकडीवर. टेकडीवर पार्वतीचे मंदिर असल्यामुळे या टेकडीला पर्वती हे नाव मिळाले. या टेकडीवरील मंदिरे पेशवे काळात 1949 साली बांधली गेली. पर्वती टेकडीवरून जवळजवळ संपूर्ण पुण्याचे दर्शन होते. ही टेकडी इतकी उंच आहे. पर्वती टेकडीला 108 पायऱ्या आहेत. टेकडीवर विठ्ठल रखुमाईचेही मंदिर आहे. मंदिराशेजारी पेशवा संग्रहालय सुद्धा पाहण्यासारखे आहे. संग्रहालयात हत्यारे, जुनी नाणी, जुनी भांडी, लाकडी फर्निचर, पालखी पाहायला मिळते. टेकडीवर बाळाजी पेशवे यांची समाधी सुद्धा आहे. टेकडीवर पानिपत युद्धात कामी आलेल्या अनेक योद्धांचा उल्लेख असलेली नामावली सुद्धा आहे. आणि व्यायामप्रेमींची तर पर्वती ही अत्यंत आवडती जागा. टेकडीवर रोज अनेक व्यायामप्रेमी व्यायाम करायला नित्य नेमाने येतात. आणि पर्वती टेकडी रोज चढणाऱ्या व उतरणाऱ्या व्यायामप्रेमींची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. टेकडीवर छोटी छोटी हॉटेल आणि कॅन्टीनसुद्धा आहे. आणि मुळात एकूणच टेकडीचे रूप एकूणच खूप सुंदर आणि मनोहारी आहे. आणि दिवे लागणीच्या वेळेस तर ही टेकडी अजूनच खूप सुंदर आणि छान दिसते, उजळते. तर मित्रांनो, येत आहे ना पार्वती मातेच्या दर्शनाला आणि पर्वती टेकडी चढायला? या लवकरच.